काय बाबा ते पेंट त्यात काय निघलं दाखवा बरं. तेव्हा लोखंड लोकांना सांगाल ह्या पेंटीमध्ये लोखंड निघलं कंपनीवाले चुकी का आता कोण आहे चुकी. कंपनीवाले. आता हे लोखंड जर आपल्या काही ना खाल्लं मग आपल्या गाईचं ऑपरेशन करावं लागेल. आता त्याचा खर्च कंपनीवाल्याने दिला पाहिजे. राम राम मंडळी, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण नेमके आपल्या काही वासनाला पोषणार म्हणून सर्किट हेप देतो. पण मग जर अशा प्रकारे जर त्या सर्किट हेपी मध्ये लोखंडाचे पत्रे निघत असेल तर ती सर्किट हेप देणं योग्य आहे का? समझ रहे हो ना. ही गोकुळधारा ब्रँड खामगाववाल्याची ढेपी अजून 6 महिने पण नाही झाले या गायचं ऑपरेशन केलंय. हिच्या पोटातून तब्बल 15 तुकडे काढण्यात आले. पण मग नशीब ऑपरेशन व्यवस्थित झालं म्हणून ही गाय तुमच्या समोर आहे. एकतर या दूध व्यवसायाची पार माती झाली आहे. त्यात जर असा खर्च वाढणार असेल तर विचार करायची गोष्ट आहे. जर तुम्ही पण अशी सर्किट हेप जर गायला घालत असाल तर ती व्यवस्थित भिजून घ्या. नंतर भिजल्यावर ती व्यवस्थित चेक करून घ्या. त्यात अशा प्रकारे लोखंडाचे तुकडे तर नाही ना, मगच ते गायींना द्या. आणि हा व्हिडिओ प्रत्येक गायवाल्यांपर्यंत पोहोचवा. रामकृष्ण हरी.